शेतकरी मित्रांनो, सेवा गोट फार्ममध्ये मी किरण राठोड तुमचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आता सकाळी सकाळी हा पुरा जो राऊंड आहे ना शेळ्याचा बसायचा तो झाडून काढलेले आणि ते मुखंड्यावर टाकलेले झाडून काढलेलं आणि आता फ्रेश वातावरण आहे. थोडं थोडं आभाळ भरून यायलं पण शेळ्या बाहेर बसायसाठी काढलेल्या आहेत. बघा आता झाडून काढल्यामुळं हे परिसर किती स्वच्छ झाला आणि कोरडं पण झालं. रात्री पाऊस पडला होता, वाहून गेला आणि ते झाडल्यामुळं 1 घंटा मस्त झाडून ठेवलं, हवा खाऊन ते कोरडं झालं आणि त्याच्यावर कशा आमच्या शेळ्या बसायल्या. कारण की असं वातावरण असं राहिलं आणि मोकळ्या शेळ्या जर अशा वातावरणात राहिल्या तर शेळ्या कधीच बिमार पडत नाही. शेळ्या फक्त मोकळ्या पाहिजे. त्याला कसं असं गाचड गिचड असं इथं पाणी हे तिथं शेळ्या बसायली त्याच पाण्यातमध्ये कसे बिमारी येतात आणि बिमारी आल्या की मग ते शेळ्या सुधरत नाही. कारण लोक म्हणतात पावसाळ्यात शेळ्या सुधरत नाही. आता तुम्हाला माझी शेळी 2 शेळ्या जनायला यायला ते तुम्हाला शेळ्या दाखवतो. ते बघा, ती उठबस करायली ती एक शेळी, ती बघा. आता जनायचे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. ती शेळी जनायला यायली आणि परत माझी मोरकानी. आता याचं नाव हारपट्टी आहे आणि दुसरी मोरकानी तुम्हाला दाखवतो. आता जनती हे घंटाभरान ते बी व्हिडिओ दाखवतो. हे आता एक हात हे आमची मोरकानी शेळी, ही बी जनायला यायली. ही बघा आमची मोरकानी. आता दोन्ही शेळ्या जनतात. असं वाटतं की ती हारपट्टी 3 पिल्ले देईल आणि ही 2 पिल्ले, पण जे देईल ते. आता बघा हारपट्टी आणि यानं बघा कशी कास सोडलेली आहे दुधाची. बघा आता जनायला यायली. बघा तुम्ही अशी कास सोडल्यावर शेळी दूध पुरते. 2 पिल्ल्याला कसंही दूध आहे पुरून जाते आणि पिल्लेही चांगले राहतात. ही बघा आता जनायला यायली आणि याची कास बघा. मी गेट उघडं करायला दोन्ही बी गेट उघडं करतो आणि शेळ्या पहा कसे मतात जातात. आता पाऊस आलेला आहे बघा. आता पाऊस आलेला आहे आणि शेळ्या कशा आता शेडमध्ये चालल्या. त्यात पाऊस गेलं की लगेच बाहेर येऊन बसतात आणि पाऊस आला की लगेच मधात जातात. असा परफेक्ट नियोजन त्याचं आम्ही केलेलं आहे. त्याचं स्वमर्जीने असं करत राहतात वारंवार. बघा आता पाऊस थोडं येत आहे आणि आमच्या शेळ्या शेडमध्ये जात आहे आणि काही जातात आता लगेच. आता बाहेर लघवी करून मधात जाऊन बसतात. ते पहा लघवी करत आहे बाहेर. आता उभे राहून लघवी करून मधात जाऊन कारण की मधात शेड ओलं होत नाही म्हणून. चला चला पाऊस आला. चला 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 आता जमलं तर मधात टाकतो खायला त्याला. पाऊस जर थांबला नाही तर तुम्हाला समजा व्हिडिओ दाखवणार आहे. हां मित्रांनो, ही शेळी जनायला यायली ही मोरकानी. आता बघा तुमच्या पुढे हा व्हिडिओ दाखवतो जनती. तो आम्ही कसं जनवतो आणि पिल्याला काय काय करतो दाखवतो तुम्हाला. एक दूसरा हो हाइल सर वो इधर सर उधर सर उधर धागा
हे बघा धागा, आता धागा याच्या नाळाला बांध. दोन पाट आता आमची मोरकानीने पिले दिले बघा, आणि दोन्ही पाठीच आहेत. आमची लक्ष्मी आली आज. वाढता धन झाला आमच्याजवळ. काळा धन, महाराष्ट्राचं सोनं, काळा धन. आज मोरकानीनं आज दोन्ही पाठीच दिल्या बघा. होता नसून हे 2 पिले, 1 शेळी. बघा मित्रांनो, 3 शेळ्या जणलेल्या आहेत. आज आम्ही 2च म्हणत होतो, तर हे 2 पिले आणि परत हे 2 पिले आणि तिसरी शेळी दाखवतो. हे 2 शेळ्या आज 2च जणत होत्या सांगत होतो, पण एक पहिला रूप पाठ जणलेली आहे, तर तिने पण एक पिल्लू दिलं, म्हणजे 5 पिल्ले आले आज. बघा ही एक तिसरी शेळी, ही पण जणली आज, म्हणजे 5 पिल्ले आले. ही पहिला रोहाईनं एकच दिलं.